नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे गणेश भाई 97 या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली रिंग रोडचंच आपण अपडेट देत आहोत. मित्रांनो, आज आपण पश्चिम भागामधील पॅकेज W5ला आलेलो आहे आणि आज आपण W5चं पूर्ण अपडेट देणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता W4 या पॅकेजला आहे आणि तुम्ही पाहताय आपण आता कल्याण गावाच्या जवळ आहे आणि W4 या पॅकेजमध्ये 6 किलोमीटरचा म्हणजे 5.9 किलोमीटरचा पूर्ण हा टनेल आहे. हा पॅकेज W4मध्ये येतो आणि आपण कल्याण गावाच्या जवळ आहे. पूर्ण अंडरग्राऊंड असा 6 किलोमीटर सगळ्यात मोठा असा हा रिंग रोडचा अवाढव्य असा हा टनेल या ठिकाणी बनणार आहे आणि त्याचं काम फार वेगाने असं या ठिकाणी चालू पण झालेलं आहे. आपण आता रहाटवडे गावाच्या जवळ आहे आणि मित्रांनो, तुम्ही समोर पाहताय जे टनेलमधील जे वेस्टेज निघतं म्हणजे आतमध्ये ज्यावेळेस टनेलमध्ये जे ब्लास्ट होतो त्यातलं जे मटेरियल निघतं तर हे या ठिकाणी टाकण्यात आलेलं आहे. आणि समोर तुम्ही जे पाहताय हे W4 पॅकेजचा या ठिकाणी बेस कॅम्प आहे. समोर तुम्ही जो पाहताय हा W4 पॅकेजचा हा बेस कॅम्प आहे आणि या ठिकाणीच बेस कॅम्पच्या आपण थोडं पुढं गेल्यानंतर या ठिकाणीच टनेलचं काम हे सुरू होतं आणि संपतं पण म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट साईड असं या ठिकाणी दोन्ही साईड या ठिकाणी टनेलचं तुम्ही पाहू शकता. आपण W4चं अपडेट दिलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही पाहितला असाल. पूर्ण यामध्ये आपण अपडेट दिलेला आहे. आणि मित्रांनो, तुम्ही समोर जे पाहताय ते रहाटवाड्याच्या आपण गावाच्या हद्दीत आहोत आणि या ठिकाणावरून थोडं पुढं गेल्यानंतर या ठिकाणून W5चं पॅकेज हे चालू होतं. या ठिकाणापासून W5चं पॅकेज हे चालू होतं आणि W5चं जे पॅकेज आहे हे GR इन्फ्रा ही कंपनी या ठिकाणी काम करत आहे आणि पश्चिम भागामधील जे पॅकेज आहेत जे W1 असेल, W2 आहे, W3 आहे, W4 आहे आणि W5 हे पॅकेज खूपच वेगाने असून खूपच फास्ट असं या ठिकाणी काम हे चालू झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे ब्रिज आहेत जी कामं कशा प्रकारे चालू आहेत. आपण साईटवर गेल्यानंतर आपल्याला पूर्ण या ठिकाणी लक्षात येतं की मागच्या महिन्यामध्ये काम किती होतं आणि आता कशा प्रकारे या ठिकाणी कामं चालू आहेत हे आपण प्रॉपर साईटवर गेल्यानंतर हे कळून येतं. आणि लाईव्ह अपडेट आहेत. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे डेली अपडेट हे तुमच्यापर्यंत पोचतील. आपण रहाटवडे गावाच्या जवळ आहे आणि W5चं जे पॅकेज आहे हे कल्याण गावापासून चालू होतं ते शिवरे गावापाशी या ठिकाणी हे पॅकेज संपतं. म्हणजे यामध्ये कल्याण गाव आहे, रहाटवडे गाव आहे, कोंढणपूर आहे, कुसगाव आहे, शिवापूर आहे, रांजे गाव आहे आणि खोपी गाव आहे आणि पुढे शिवरे गाव लागतं आणि त्यानंतर आपला सातारा हायवे लागतो NH4. तर या पॅकेजमध्ये 2 इंटरचेंज हे देण्यात आलेले आहेत. आपण समोर तुम्ही पाहताय आपण कोंढणपूर गावाच्या जवळ आहे. डाव्या साईडला कोंढणपूर गाव आहे आणि राईट साईडला आल्यानंतर रहाटवडे हे गावाला जाण्यासाठी हा रस्ता आहे.
समोर तुम्ही जे पाहत आहे हे JR इन्फ्रा म्हणजे पॅकेज W5चं हा बेस कॅम्प आहे. खूप मोठा असा या ठिकाणी यांचा बेस कॅम्प आहे आणि बऱ्याच ठिकाणी जमिनीचं सपाटीकरण असन, लेवल असन, जे ब्रिजचं काम असन, कॉलमचं काम आहे, सर्व्हिस रोडचं काम आहे, शेजारी ज्या ऑलचं पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला काम दिसतंय आणि ड्रोनच्या माध्यमातून हे लाईव्ह अपडेट चालू आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिलरचेही कामं झालेले आहेत आणि गर्डर पण बसवण्यात या ठिकाणी आलेले आहेत. पूर्ण या ठिकाणी पॅकेज W5मध्ये हा पूर्ण ब्रिज म्हणजे स्टार्टपासून एंडपर्यंत बऱ्याच ठिकाणी आपल्याला पिलर आणि त्या ठिकाणी गर्डरचं काम हे वेगाने असं चालू झालेले दिसत आहेत आणि आपण आता रांजे गावाच्या जवळ आहे. आपण आता रांजे गावाच्या जवळ आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा पूर्ण असा डोंगराळ भाग असल्यामुळं या ठिकाणी जमिनीचं सपाटीकरण आणि डोंगर पोखरण्याचं काम या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि साईटला सर्व्हिस रोडचं पण काम दिसतं आहे. काही ठिकाणी माती भराव टाकणे याचं पण काम हे सुरू झालेलं आहे. समोर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुद्धा पिलरची कामं ही चालू झालेली आहेत. म्हणजे आता फक्त या ठिकाणी गर्डर बसवण्याचंच काम या ठिकाणी बाकी आहे. म्हणजे 3-4 ठिकाणी तर गर्डर बसवण्याचंही काम चालू झालेलं दिसत आहे. पश्चिम भागामधील W5 हे पॅकेज खूप महत्त्वाचं असं आहे, कारण हे पॅकेज कल्याण गावापासून चालू होतं ते शिवरे गावापर्यंत हे पॅकेजचं काम चालू झालेलं आहे. आणि JR इन्फ्रा टोटल 9.3 किलोमीटरचं हे JR इन्फ्रा या ठिकाणी W5चं काम करत आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला 2 इंटरचेंज या पॅकेजमध्ये देण्यात आलेले आहेत. यामध्ये 17 बॉक्स कलवड आहेत, 2 VFS आहेत, 3 मोठे मायनर ब्रिज आहेत, 4 वायरडक्ट्स आहेत, 2 VFS आहेत आणि 2 इंटरचेंज हे देण्यात येणार आहेत W5 या पॅकेजमध्ये. आणि आपण आता कुसगावच्या जवळ आहे. समोर हा रस्ता दिसतोय, हा कुसगाव शिवापूर कुसगाव म्हणजे आपण वेल्ल्याला जातो तर हा समोरचा तुम्हाला हा डांबरी रस्ता दिसत आहे. आणि 2028पर्यंत पुणे रिंग रोडचं काम हे पूर्ण होऊ शकतं. आपण पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये या 2 भागाची तुलना केली तर पश्चिम भागामध्ये खूपच वेगाने असं काम हे आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून हे प्रत्येक महिन्याला आपण डेली तुमच्यापर्यंत आपण अपडेट देत आहोत. आणि टोटल 9 पॅकेजचं काम चालू झालेलं आहे. पूर्व भागामध्ये E1 असेल, E2 असेल, E3 असेल आणि E4 याची कामं चालू आहेत. आणि पश्चिम भागामध्ये W1 आहे, W2 आहे, W3 आहे, W4 आहे आणि W5 आहेत.
पूर्ण पुणे रिंग रोडमध्ये टोटल 12 पॅकेज आहेत. तर 12 पॅकेजपैकी त्यातले 9 पॅकेजची कामं चालू आहेत आणि 3 पॅकेजची ज्यावेळेस कामं चालू होतील त्यावेळेस आपण नक्कीच तुमच्यापर्यंत आपण अपडेट देऊ. अजून तर 3 पॅकेजची कामं ही चालू झालेली नाहीत. म्हणजे शिवरे गावापासून सासवड असेल, सासवडवरून रुळे कांचन आणि सोलापूर आहे, हे यामध्ये 3 पॅकेज आहेत. या तिन्ही पॅकेजची कामं अजून चालू झालेली नाहीत. आपण आता W5 पॅकेजला आहे आणि आपण खोपी गावाच्या जवळ आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे जमिनीचं सपाटीकरण खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण लवकरच दुसरा व्हिडिओ आपण आणि चालू महिन्यातला आपण अपडेट तुमच्यासमोर घेऊन येणारच आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, काही शंका वगैरे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण नक्की शंकेचं आपण निवारण करू. थँक्यू. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.